मी मनसेमध्येच राहणार, प्रामाणिकपणे काम करतोय, विनाकारण कुठल्याही अफवा पसरवू नका. भाजप प्रवेशाच्या चर्चांवर संदीप देशपांडे यांनी स्पष्टीकरण दिले. संतोष धुरेंनी त्यांचा निर्णय घेतलेला आहे असंही देशपांडे यांनी म्हटलेलं आहे. तसंच त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर मी बोलणार नाही असंही संदीप देशपांडे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. भाजप प्रवेशाच्या चर्चा त्यांनी फेटाळून लावल्या आहेत. या सगळ्या गोष्टींना पूर्णविराम देणं आवश्यक होतं. बरं, काही लोकांनी असंही चालवलं की मला माध्यमांची बोलायला बंदी घातलेली आहे वगैरे वगैरे वगैरे. असा कुठलाही विषय नाही. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच आहे. माझ्या पक्षाचं मी प्रामाणिकपणे काम करतोय आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील, मुंबई शहराध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे. त्याप्रमाणे मी पूर्णपणे काम करतोय. त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की अशा कुठल्याही अफवा आपण पसरू नये. हे माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे. ज्या वेळेला मला 2012ला सन्मान्य राजसाहेबांनी तिकीट दिलं त्यावेळेला अनेक इच्छुक होते. यशवंत किल्लेदार होते, त्यावेळेचे हे प्रकाश पाटणकर आत्ता आहेत ते होते. या सगळ्यांना डावलून मला तिकीट दिलं साहेबांनी. त्यावेळेला मी त्यांना हे विचारलं नाही की या सगळ्यांना का डावलं आणि मलाच का तिकीट दिलं. त्यामुळे एखाद्या प्रक्रियेत पक्षाच्या मी नसेन तर मला हे मी का विचारू त्यांना की या प्रक्रियेत मी का नव्हतो आणि तेच का आहे. मला वाटतं हा पक्षाचा निर्णय आहे आणि तो आपण मान्य करायला पाहिजे. तुम्ही राहणार साहेब दिसतोय